नमस्कार. ऊर्जा मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजचा प्रेरणादायी सुविचार बघूया. मूर्ख लोकांशी वाद घालू नका, कारण असे केल्याने आपण स्वतःचा वेळ वाया घालवतो. आचार्य चाणक्य. तर आजचा विषय आहे 40 वर्षानंतर कोणत्या जीवनसत्वांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. वाढत्या वयासोबतच शरीराच्या काही गरजा बदलतात. त्यामुळे योग्य जीवनसत्वांचे प्रमाण संतुलित असणे अत्यंत गरजेचे आहे. तर असे काही विटॅमिन्स आहेत ज्यांच्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. त्याचा समावेश आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये केला पाहिजे. तर त्याच्यातलं पहिलं आहे विटॅमिन डी. कार्य हाडे मजबूत करते, कॅल्शियम शोषून घेण्यास मदत करते आणि रोगप्रतिकारशक्ती म्हणजे इम्युनिटी वाढवते. 40 वर्षानंतर हे का गरजेचे आहे? 40 नंतर हाडे कमकुवत होऊ लागतात आणि विटॅमिन डीची कमतरता निर्माण होण्याचा धोका वाढतो. तर असे कोणते स्रोत आहेत ज्यामध्ये आपल्याला विटॅमिन डी मिळू शकते? तर पहिला आहे सूर्यप्रकाश, दूध, दही, अंड्यांचा पिवळा भाग आणि चरबीयुक्त मासे म्हणजे फॅटी फिश, त्यामध्ये विटॅमिन डी असते. तर ह्यापैकी तुम्हाला ज्या गोष्टी सुलभ असतील त्याचे तुम्ही सेवन करू शकता. दुसरा आहे विटॅमिन बी 12. मज्जासंस्थेचे म्हणजेच नर्वस आरोग्य, तांबड्या रक्तपेशी, रेड ब्लड सेल्स आणि ऊर्जेसाठी आवश्यक. ह्या गोष्टींसाठी विटॅमिन बी 12 आवश्यक असते. 40च्या वयानंतर शरीरात बी 12चे शोषण कमी होते. त्यांच्या कमतरतेमुळे थकवा, अशक्तपणा आणि हातापायांना मुंग्या येणे अशा समस्या होऊ शकतात. तर असे कोणते पदार्थ आहेत ज्यामधून आपल्याला विटॅमिन बी 12 मिळू शकते? दूध, दही, पनीर, अंडी, मासे, चिकन आणि अशा गोष्टीतून तुम्हाला बी 12 मिळू शकते. तिसरा आहे विटॅमिन बी 6. प्रोटीन, मेटाबॉलिझम, मेंदूचे कार्य आणि संप्रेरकांचे म्हणजे हार्मोन्सचे संतुलन राखण्यासाठी बी 6 गरजेचे आहे. तर याच्या कमतरतेमुळे चिडचिड, थकवा, नैराश्य म्हणजे डिप्रेशन आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते. तर केळी, बटाटे, हरभरे, चणा डाळ, डाळी, मासे, सुकामेवा ह्यामधून आपल्याला बी 6 मिळू शकते. बी 6चा हा उत्तम स्रोत आहे. चौथा आहे विटॅमिन बी 1 म्हणजे थायमिन. कार्बोहायड्रेट्सचे ऊर्जेत रूपांतर करते आणि नसा म्हणजे नर्वस निरोगी ठेवते. तर यांच्या कमतरतेमुळे थकवा येणे, भूक न लागणे आणि स्मरणशक्ती कमकुवत होणे अशा समस्या उद्भवू शकतात. पुढील काही स्रोत आहेत विटॅमिन बी 1चे. अखंड धान्य म्हणजेच होल ग्रेन्स, डाळी, भुईमुगाचे दाणे, शेंगदाणे, सूर्यफुलाच्या बिया आणि तीळ ह्यामधून आपल्याला बी 1 मिळू शकतो. आणि पाचवा आहे विटॅमिन सी. हे एक अँटीऑक्सिडंट आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि त्वचा व कोलॅजन निरोगी ठेवते. 40च्या वयानंतर ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो, ज्यामुळे वृद्धत्वाची प्रक्रिया जलद होऊ शकते. तर आवळा, लिंबू, संत्री, पेरू, टोमॅटो, शिमला मिरची, स्ट्रॉबेरी ह्यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. ह्या गोष्टींचे सेवन आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात केले पाहिजे. 6वं आहे विटॅमिन ई. एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट जे त्वचा आणि हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ह्याच्या कमतरतेमुळे पेशींचे नुकसान होऊ शकते आणि वयाचा प्रभाव चेहऱ्यावर, शरीरावर लवकर दिसून येतो. विटॅमिन ई कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये आपल्याला आढळून येते? तर बदाम, सूर्यफुलाच्या बिया, गव्हाचे तेल म्हणजे व्हीट ग्राम ऑइल, पालक आणि ॲव्होकाडो ह्यामध्ये विटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. 7वा आहे विटॅमिन K2. हे हाडे आणि हृदयाच्या आरोग्यासाठी गरजेचे आहे. कॅल्शियम योग्य ठिकाणी पोहोचवण्यास ते आपल्याला मदत करते. हाडांची मजबूती आणि हृदयाचे आरोग्य टिकवण्यासाठी 40 नंतर अत्यंत हे महत्त्वपूर्ण विटॅमिन आहे, विटॅमिन K2. तर हे आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टीतून मिळते? तर हिरव्या पालेभाज्या, फर्मेंटेड फूड्स, अंड्याचा पिवळा भाग आणि चीज ह्यामध्ये विटॅमिन K2 असते. तर 8वा आहे फॉलिक ॲसिड, बी 9.
नवीन पेशींची निर्मिती आणि मानसिक आरोग्यासाठी हे गरजेचे आहे. यांच्या कमतरतेमुळे ॲनिमिया, रक्तक्षय, थकवा आणि स्मरणशक्तीशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. हिरव्या पालेभाज्या, हरभरे, राजमा, मूग, आंबट फळे हे व्हिटॅमिन B9, फॉलिक ॲसिडचा उत्तम स्रोत आहे. 9वा आहे व्हिटॅमिन ए. डोळ्यांची दृष्टी, त्वचा आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी व्हिटॅमिन ए आवश्यक आहे. व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा, त्वचेचा कोरडेपणा, रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते. गाजर, रताळे, स्वीट पोटॅटो, पालक, मेथी, दूध, अंडी, अंड्यांचा पिवळा भाग ह्यामध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते. ह्याचे सेवन आपण नक्कीच केले पाहिजे. तर संतुलित आहार आणि विविध प्रकारचा आहार घेणे खूप गरजेचे आहे. रोज किमान 15 ते 20 मिनटं उन्हात बसा, त्यामुळे तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळेल. व्यसनांपासून दूर राहा, धूम्रपान, मद्यपानापासून दूर राहा, त्यामुळे तुमच्या शरीराला नुकसानच होईल. पुरेसे पाणी प्या आणि शरीराला हायड्रेट ठेवा. नियमित व्यायाम आणि योग करा, त्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहील आणि विटॅमिन्स तुमचे शरीर योग्य प्रकारे गरजेच्या ठिकाणी पोहोचू शकेल. वेळोवेळी हेल्थ चेकअप करा, आरोग्य तपासणी करून घ्या, त्यामुळे तुम्हाला तुमचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत होईल. कोणत्याही सप्लिमेंट्स सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. निसर्गाने आपल्याला खूप छान छान पदार्थ दिले आहेत, ज्याच्यामुळं आपल्या शरीरासाठी आपल्याला जे विटॅमिन्स गरजेचे आहेत ते त्यातून नक्की मिळतात. तर नैसर्गिक पदार्थांचा वापर करा आणि तुमचे आरोग्य चांगले ठेवा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत ऊर्जा मराठीला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुमचा दिवस चांगला जावो.